वेलकम स्टुडंट्स. हॅलो, स्वागत आहे तुमचं विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आयोगाने ज्याची तुम्हाला प्रचंड प्रतीक्षा होती तो दिवस आज तुमच्या आयुष्यात आणला, तो म्हणजे 2022च्या तारखा आणल्या. आयोगाने तब्बल 1 महिना ज्यासाठी तुमचा रिझल्ट पेंडिंग ठेवला होता, ज्यामुळे 2023ची एक्झाम आता एक्सटेंड झाली. 2023ची एक्झाम तर मला असं वाटतं की ऑक्टोबर नंतरच होईल, नॉर्मली नोव्हेंबर वगैरे महिन्यात होईल. ठीक आहे. आणि शेवटी 2022च्या काय आल्या, इथे तारखा आल्या आणि आयोगाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं, आज रोजीचं हे नोटिफिकेशन आहे. आयोगाने काय सांगितलं की ज्या तुमच्या परीक्षा होणार आहे, थोडंसं याला झूम इन करतो मी म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची म्हणजे हा जुन्या पॅटर्न ओल्ड पॅटर्ननुसार असणारी शेवटची परीक्षा. आणि एक लक्षात ठेवायचं, जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे आतापर्यंत PYQ वगैरे ह्या गोष्टी प्रॉपरली अवेलेबल आहेत. सो मला तरी असं वाटतं की तुम्ही या परीक्षेत तुमच्या संधीचं सोनं करायलाच हवं. ठीक आहे, त्याच्यावर आपण डिस्कस करूया. फक्त आधी तारखा बघून घेऊया की जो तुमचा पहिला पेपर असणार आहे, म्हणजे ज्याला तुम्ही भाषेचा पेपर म्हणता, ज्यामध्ये इंग्रजी मराठी, त्याच्यानंतर त्यामध्ये तुमचा 2 RTI आणि RTS कायदा, तसेच करंट अफेअर आणि ICT असा विषय असतो. त्याचा पहिला पेपर हा तुमचा 1 ऑक्टोबर 2023ला होणार आहे. त्यानंतर याचा सिलेबस हा वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येक पेपर जो आहे हा वेगवेगळ्या रविवारी होतो आणि याच्यामुळे थोडासा दिलासा जो मिळाला तो PSI वाल्यांना मिळाला की त्यांना एक्स्ट्रा 1 महिना मिळाला. ठीक आहे. याच्यामध्ये दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक जो आहे याला 7 ऑक्टोबरला पेपर होईल. त्यानंतर तुमचा राज्य कर निरीक्षक म्हणजे STI हा 14 ऑक्टोबरला होईल. त्याच्यानंतर ASO हा तुमचा 22 ऑक्टोबरला होईल आणि PSI हे जे असेल इथे 29 ऑक्टोबरला होईल. ओके, हे आयोगानं सांगितलं. पदांच्या वाढीच्या संदर्भात तुम्हाला जे आधीचे नोटिफिकेशन तेच होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा केंद्र जे आहेत ना, हे सगळे महसूल विभाग आहेत. ठीक आहे. आयोग कदाचित औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर करायला विसरून गेला. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की यासाठी मेन्सचा जो आहे अर्ज फॉर्म भरण्याची मुदत जी दिली आयोगाने ती 18 ऑगस्ट. ठीक आहे, 18 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि एक काळजी घ्यायची, फॉर्म भरताना जर तुमच्या उंचीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, जर तुमची उंची जास्त टाकली असेल तर PSI पदाला पात्र होऊ नका, कारण की नंतर मग तुमच्यावर काय होईल, कारवाई होऊ शकते. ठीक आहे. सो आयोगानं तशा सरळ सूचना दिल्या आहेत. एखादा इंच वगैरे चालतं बरं, असं नाही आहे बरं की सर एखादा इंचाचा फरक आहे. ठीक आहे, एखाद्या इंच नाही, एखाद्या सेंटीमीटरचा फरक आहे असं चालतं. कारण की 2020ची मुलाखत मी दिलेली आहे PSIची आणि जेव्हा मी PT ला गेलो, ठीक आहे, फिजिकल टेस्टला, त्यावेळी तिथं जे सगळं यंत्रणा जी होती ना, ती सगळी जी होती ना यंत्रणा टेक्नॉलॉजी बेस होती. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तिथे प्रॉपर अशी तुमचे मापं वगैरे येतात. वजन कमी जास्त होत असते, त्यांना माहिती आहे MPSC मध्ये आला टेन्शन घेतलं की वजन कमी होतच, मात्र तुमच्या उंचीमध्ये फारसा फरक असू नये असं मी तुम्हाला एक सांगतो. ठीक आहे. बघा इथे सांगितलं आहे की तुमचे जे सहाय्यक कक्ष अधिकारी आहे त्याचे 42 पद आहेत, म्हणजे ASO साठी 42 पद आहेत ASOची. त्यानंतर 7 पदं जी आहे ही आयोगाची आहेत, स्पेशल MPSCच्या ऑफिसवाली. त्याच्यानंतर STIची एकूण 93 पदे आहेत. PSIची तब्बल 603 पदं आहेत. आणि यावेळी PSI वाल्यांनी बिलकुल चुकू नका. PSI वाल्यांनी कशाला की जे परीक्षेला अपियर आहेत त्यांनी त्या पदाला सोडू नका. इथे गोंधळ काय होतो याच्यावरही आपण बोलणार आहोत. आणि दुय्यम निबंधक जे आहे त्याचे 78 पदं तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, ह्या तारखा तुमच्या समोर आल्या. आता तुम्हाला प्रचंड कन्फ्युजन झालं असेल. कन्फ्युजन कोणाकोणाला होईल हे बघा पोरो, मेन्स परीक्षा इथे प्रत्येक याचा सिलेबस वेगवेगळा आहे. ठीक आहे. आणि यावेळेस बॉद्रिगेशन होतं. का बॉद्रिगेशन होतं त्याचं कारण आहे की जो दुय्यम निबंधक पदाला पात्र आहे तो इतर सर्व पदांना पात्र आहे. त्यावेळी नेमकं कशावर फोकस करायचं आणि डायव्हर्जन कसं टाळायचं यावर तर मी आज बोलणार आहे, कारण की मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी 2021ला, ठीक आहे, 2021ला माझी 20ची PSI एक्सटेंड झाली होती. 2021ला मी कर सहाय्यक, त्याच्यानंतर मी उद्योग कर सहाय्यक असेल, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, एक्साईज, ओके, या पदांसाठी काय होतं, मी पात्र होतो. तांत्रिक सहाय्यक या पदासाठी पात्र होतो. आणि माझ्यासमोर एक टेन्शन होतं आणि 2 NTPC जे असते एक्झाम त्याचेही 2 अपियर होते. सो माझे एका वेळेस 8 मेन्स होत्या आणि 8ही मेन्सचा सिलेबस वेगवेगळा होता. मग यावेळी काय करायचं की सर अशा वेळेस तुम्ही काय केलं तर मी PSI फोकस केली होती. कारण की एक लक्षात ठेवा, बरेचसे लोक असतात ते सर्व फोकस करून 2 पदाला गवसणी मारतात, पण त्यांनी आधी मेन्स दिली असते हे विसरू नका.
तुम्ही जर नवखे असाल आणि तुम्हाला जर हमखास यश पाहिजे असेल तर सर्वात पहिले एक टार्गेट फिक्स करा की तुमच्या जागा प्रवर्गानुसार बसा आणि तुमचा कशात इंटरेस्ट आहे ते बघा. ठीक आहे. मग अशा वेळी काय करायचं पोरं, तुम्हाला मी सरळ सांगतोय, अशा वेळेस एक परीक्षा फोकस करायची. होत असेल आधी एखाद्या परीक्षेचा अनुभव असेल तर अशा वेळेस तुम्ही दुसरीही परीक्षा फोकस करू शकता. पण बी फोकस हा चांगला सुवर्ण संधी आहे, ही हातातली घालवू नका. कारण की याच्यानंतर तुम्ही 23ला असाल, पण 23चा जो आहे ना, तर 23चा सिलेबस हा फार वेगळा आहे. इव्हन राज्यसेवेची कॉपी पेस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं जड जाऊ शकतं आणि हा फॅक्ट आहे. एव्हा ना मी एक राज्यसेवेची मेन्स दिली आहे आणि 23चा जो प्रिपरेशन आहे ते मी करतोच आहे, पण मलाही ते जड जातं कारण की त्यामध्ये टेक्निकल बेस्ड सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. आणि हातचं टाकून पडद्याच्या पाठीमागं लागत नसतात, हे लक्षात ठेवा. मग सर आता आम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे, तर पहिली काळजी हे घ्यायची आहे की तुम्ही कोणत्या एक्झामला फोकस करताय. ज्या व्यक्तीची फक्त PSI निघाली असेल त्याचं ओके आहे, कारण की ते लोक 100% फोकस करू शकतात. फोकस कोणाचा हटतो की जो एकापेक्षा जास्त परीक्षांना अपियर झाला. मग तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत का वगैरे ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. ओपनच्या जागा तुमच्यासाठी येतात का ते बघायचं आणि तुमचा अभ्यास कोणत्या पदाचा परिपूर्ण झाला आहे ते बघायचं. त्याच्यानंतर नियोजन करायचं. पहिल्या मुद्द्यावर मी बोललो, काही मुद्दे मी तुमच्यासाठी राईट डाऊन केलं. त्याच्या आधी मी तुम्हाला तारखा दाखवतो. या तारखेला तुमचा पेपर होणार आहे. जवळपास पहिल्या पेपरनंतर इथे 7 दिवसाची गॅप, इथे 14, इथे 21 दिवस आणि इथे उरलेले म्हणजे महिनाभराची साधारणतः गॅप तुम्हाला मिळते. ठीक आहे. सो PSI वाल्यांना एक चांगला ड्युरेशन मिळाला. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस पेपरमध्ये खूप जास्त टाइम स्पॅन असतो, म्हणजे प्री आणि मेन्समध्ये खूप मोठा टाइम स्पॅन असतो, त्यावेळेस कट ऑफ प्रचंड वाढलेला असतो. ठीक आहे. आजपर्यंत काय व्हायचं, आजपर्यंत 105 प्रश्नांवर PSI क्लोज व्हायचं OBC साठी. आज अशी कंडिशन झाली की 130 प्रश्नांवर 2020ला काय झालं, 2020च्या मध्ये 130 म्हणजे 260 गुणांवर क्लोज झाली. त्याही पेक्षा भीतीचं वातावरण सांगतो. मग तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही मुलाखत दिली, तुमचं सिलेक्शन का झालं नाही. हे बघा, माझं सिलेक्शन न होण्याचं कारण सांगतो आणि तुमच्या परीक्षेवर काय होऊ शकतं हे सांगतो. हे बघा की 260 वर OBCचा कट ऑफ आलेला. ठीक आहे. मला 278 मेन्सला असलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर मला इंटरव्ह्यूला 28 मार्क्स मिळाले, पण जी फिजिकल टेस्ट असते त्याला मला 60 मार्क्स मिळाले. कळलं का. त्याचंही कारण सांगतो. कारण की मी त्यावेळेस होतो ज्यावेळी 2020चा पहिला जो नोटिफिकेशन होतं त्यानुसार क्वालिफाईंग होतं 60 मार्क्सचं. सो आम्ही त्या पद्धतीने तयारी केली. आयोगाने ऐन 15-20 दिवसाच्या आधी काय टाकलं नोटिफिकेशन की बाबा आता 100 गुण असतील आणि 15 दिवसात फिजिकल कधी कव्हर होत नसते. आलं का लक्षात. सो तुम्ही माझा ग्रँड टोटल जर पकडसाल तर तो मी सिलेक्शनच्या कितीतरी दूर आहे, म्हणजे 25-27 मार्क्स दूर आहे. त्याच्यापेक्षा एक उदाहरण सांगतो. माझा एक मित्र आहे, तो अमरावती विभागातून त्याला 2 नंबरचे मार्क्स आहेत, त्याला मार्क्स आहेत पूर्व 399, तरीही तो पदावर सिलेक्ट झाला नाही PSIच्या. बघा 399 असून तो सिलेक्ट झाला नाही. ओपन कॅटेगरीचा उमेदवार आहे. त्याचं कारण आहे ऑप्टिंग आउट कोणी करत नाही. सर तुम्ही आम्हाला हे का सांगताय, हे सांगतोय भीती. भीती काय होती पहिल्या परीक्षेला की मुलं काय करायची, इथे कव्हर अप करायचे. म्हणजे मला कट ऑफ पेक्षा कितीतरी मार्क्स जास्त होते. बघा मला कट ऑफ पेक्षा 18 मार्क्स जास्त होते. ठीक आहे. पण माझं सिलेक्शन का होऊ शकलं नाही, कारण की इथं मुलांनी काय केलं, इथे मुलांनी चान्स घेतला. पण आता एक दुसरी गोष्ट सांगतोय, तुमच्या बाबतीत हे घडणार नाही. का घडणार नाही, कारण की तुम्हाला PSIचं फिजिकल आहे क्वालिफाईंग. मी सर्वांबद्दल बोलतोय, मी PSI वाल्याबद्दल आधी बोलतो. तुमचं आहे बेटा क्वालिफाईंग, आणि क्वालिफाईंग जेव्हा असतं ना तेव्हा तुम्हाला जे काही दाखवायचं असतं ते तुम्हाला मेन्समध्ये दाखवायचं असतं. कळलं का. कारण की 60-70 घ्या आणि मोकळे व्हा असा पॅटर्न असतो. समजलं का. मला वाटतं हा 60चाच अटेम्प्ट आहे, जे काही असेल, पण तेवढे घ्या आणि मोकळे व्हा. जेवढी तुमच्या ज्या लिस्ट लागणार आहे त्या शेवटी कशावर लागणार आहे, तुमच्या मेन्सच्या गुणावर. आणि एक लक्षात ठेवायचं, OBC वाल्यांना किमान OBC आणि ओपनच्या कट ऑफ मध्ये नॉर्मली 20-30 मार्क्सचा फरक असतो, 20-25. सो OBCच्या कॅन्डिडेटला नॉर्मली ओपनचे गुण मिळाले पाहिजे. का बरोबर सर, त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की जे ओपनमध्ये उमेदवार असतात ते कॅटेगरीमध्ये येतात आणि ओपनचे उमेदवार कॅटेगरीमध्ये आले तर मग आपला प्रॉब्लेम होत असतो. कळलं का तुम्हाला. ह्या गोष्टी होऊ शकतात बरं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, SCचा असताना यांना लीड जास्त घ्यावी लागते, STला पण लीड घ्यावी लागते. सो ह्या गोष्टी सर्व मॅटर करतात. आलं का तुम्हाला लक्षात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला आता ऑल बेस जो असेल तुमचा तो कशावर आहे, तो मेन्सवर आहे. आणि मेन्सला ऑलरेडी तुमचे 1 वर्ष झालंय प्रिलिम्स होऊन.
मेन्सला मुलांचे अभ्यास झाले आहे आणि मी तुम्हाला आधी बोललो ज्यांची फक्त PSI निघाली आहे किंवा असे काही कार्यकर्ते असतात ज्यांचं फोकसच फक्त PSI असते, सो त्यांनी 100% याला दिला आहे आणि याच्या वेळेस कट ऑफ खूप वाढलेले असतात आणि मग त्याच्या वेळेस काय होते की तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. सो सर्व जे करायचं आहे, चमत्कार जो दाखवायचा आहे आपल्याला तो मेन्समध्ये दाखवायचा आहे. कारण की एका अपयशी व्यक्ती करून तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकतात बोध की नेमका कोणत्या चुका करू नये. ठीक आहे, आणि चुका का होतात हेही तुम्हाला मी सांगितलं. आता एक लक्षात घ्या, मग सर आम्ही नेमकं काय करायचं आहे, तर सर्वात पहिले तुम्ही करा नियोजन. नियोजनामध्ये पहिला मुद्दा तुम्ही माझ्या मते करायला पाहिजे की फोकस करा एका एक्झामला. सर होऊ शकत नाही का? होतं. मी 2020ला PSI काढली, 21-20ची परीक्षा सोबत झालेली, त्याच वर्षी मी टॅक्स असिस्टंट काढली, त्याच वर्षी क्लर्क काढली आणि एक्साईज पण ऑलमोस्ट 1 मार्क्सनं गेला. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? म्हणजे मी ॲट अ टाइम ह्या परीक्षा क्रॅक केल्या. कळतंय तुम्हाला? सो हे मला का होऊ शकलं, कारण की मला मेन्सचा आधीचा अनुभव, त्याच्यामुळे मला फक्त रिकॉल करावं लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? सर्वात महत्त्वाचं असतं की अभ्यासाचं करावं लागतं नियोजन. नियोजन म्हणजे काय की सर मी समजा ASOला पण आहे आणि मी STIला पण आहे, ठीक आहे, आणि मी PSIला पण आहे. मग आता मी काय करायचं? मला तर सर्व अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. आणि अशा परीक्षा नाही आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम सारख्या की पहिला पेपर झाल्यानंतर 4 दिवस मिळतात आणि मग काय करू, 1 नाईट स्टँड अभ्यास करायचा आणि परीक्षेला अपिअर व्हायचं असतं. तर इतकं सोपी नाही आहे. कारण की तुम्हाला माहित आहे भाषेचे पेपरच तुमचे दिवसातील जवळपास 6 तास खातात. आणि मी तुम्हाला सांगतो जो बेटा कट ऑफ असतो ना हा भाषेच्या पेपरवर असतो. मी आतापर्यंत ज्या मेन्सचे रिझल्ट दिले, ठीक आहे, 2021-22चे जे मेन्सचे रिझल्ट दिले, तर मी सर्वात फोकस केलं होतं भाषेला. कारण की तुम्ही एक ऐकलं असेल, तुम्ही एक बघितलं असेल, पेपर 2 मध्ये म्हणजे GS मध्ये ऑन अँड ॲव्हरेज मार्क्स असतात मुलांना, म्हणजे 78, 80, 75, 86 असे मार्क्स असतात ऑन अँड ॲव्हरेज. लीड घ्यायची असते, ती घ्यायची असते भाषेच्या पेपरमध्ये. कारण की बऱ्याचशा मुलांचं तुम्ही बघा ASO PSI म्हणजे एका वेळी 2 पोस्टवर सिलेक्शन होतं, त्यांचा तुम्ही फक्त काय करा, ॲनालिसिस करून पहिल्या पेपरचा स्कोर बघा, तुम्हाला तो एका अप्पर लेवलला दिसतो. आलं का तुमच्या लक्षात? सो सर्वात पहिले नियोजन करा की तुम्हाला कोणत्या परीक्षा, मी असं तुम्हाला भीती घालत नाही की एका वेळेस सगळ्या परीक्षा पास होऊ शकत नाही, होऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला डिवोशन द्यावं लागेल. मग सर अभ्यास किती तास करायचा? मी तुम्हाला सांगतो, अभ्यास क्वांटिटी केल्यापेक्षा क्वालिटी करा. काही मुलं असतात की जे दिवसभर मोबाईलवर बसले असतात, रील्स बघतील, मूवी बघतील, वेब सिरीजचे आहेत, त्याच्याशी चॅटिंग करत बसतील. नॉर्मली मेन्सचे मुलं असे करत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थी दिवसभर अभ्यास शिकत असतात पण आउटपुट 0 असतो. काही विद्यार्थी 8 तास असतात पण आउटपुट काय असतो त्या ठिकाणी मॅक्सिमम असतो. सो सर्वात पहिले नियोजन करा. नियोजनामध्ये काही तास जे आहेत तुमचे, हे काही तास जे आहेत ना, हे तुम्ही काय करा, भाषेसाठी काढा. मी तुम्हाला एक सरळ आयडिया देईल. काय करा, भाषा जर तुम्हाला करायची असेल, म्हणजे मी माझं पर्सनल सांगतो की मी भाषेच्या पेपरवर कसं हे केलं, ठीक आहे. तर सर्वात पहिले तुमचा जो भाषेचा पेपर आहे या पॅटर्ननुसार तुम्हाला 70च्या पुढे जाणं, एव्हाना 75च्या पुढे जाणं हा डिफिकल्ट टास्क आहे. का बरं सर, का जाऊ शकत नाही? तर त्याचं कारण हे आहे, बघा तुम्हाला इंग्लिश येतं, ठीक आहे, तुम्हाला मराठी येतं पूर्व, पण RTHचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतील जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर. पण तुमचा प्रॉब्लेम माहिती आहे काय होतो? तुमचा प्रॉब्लेम होतो त्या ठिकाणी करंट अफेअर्समध्ये आणि ICT मध्ये. कारण की करंट अफेअर आजकाल आयोगाचा ट्रेंड जर बघितला ना, तर आयोग 3-3 वर्षाच्या आधीचं विचारून आला आणि सो त्याच्यामुळे इथे मार्क्स कमी येण्याचे. ICT जो विषय आहे हा विषय नॉर्मली कसा आहे माहिती आहे का, हा आहे या वर्षीच्या पावसासारखा, ठीक आहे. अंदाज दाखवल्या जातात की पाऊस पडेल, पण पडणार की नाही याची गॅरंटी देता येत नाही. सो याचं असं आहे, याने मार्क्स दिले तर आउट ऑफ देतो, नाही देत नाही. इवन आजपर्यंत महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे, याच्यावर आजपर्यंत एकही परिपूर्ण पुस्तक बनलेलं नाही. जे दावे करतात वगैरे, सो त्यांच्या तुम्हाला माहिती आहे या विषयाबद्दल ते आहे. हां, तुम्ही एक चांगल्या प्रकारे करू शकता, आयोगाचे PYQ द्वारे ते करू शकता, पण ते तेवढं प्रोडक्टिव्ह नाही. कारण की प्रत्येक वेळेस काय असते, कम्प्युटरच्या जगतात खूप सारे टर्म आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामुळे थोडेसे गोची होऊ शकते. आर्ट कॉमर्सवाल्यांची तर खूपच आहे, ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की इथे मार्क्स जाण्याची थोडीशी भीती असते एव्हाना. आणि इंग्लिश आणि मराठी असे विषय आहेत, हे विषय स्टॅटिक विषय आहेत, त्याच्यात फारशा सुधारणा तुम्हाला दिसत नाही, त्याच्यामुळे हे मार्क्स देऊ शकतात. फक्त एक काळजी घ्यावी लागेल, याचे PYQ जेवढे सॉल्व्ह करता येईल तेवढे सॉल्व्ह करा.
डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन ते सॉल्व करायचे. कधी कधी असं होतं की प्रश्न नेमका कसा विचारला हेच आपल्याला सांगता येत नाही. सो त्याच्यामुळे सांगितलं, तुम्हाला सांगतोय की याच्यावर तुम्ही विशेष काळजी घ्या पोरं. PYQ ॲनालिसिसचे अनेक सारे पुस्तकं आहेत. सर मग रेफरन्स बुक काय वापरायचे, तुम्ही काय रेफरन्स बुक वापरले? तर माझं सर्वात फेवरेट बुक आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की इंग्लिशसाठी MJ शेख सरांचं पुस्तक वाचा. तुम्ही कोण्याही सरांचे क्लासेस घेतले असतील, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, पण MJ शेख सरांचं पुस्तक असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आयोगात येणारे नवीन पॉईंट्स पण, म्हणजे नवीन आयोग नव्याने काय विचारू शकते ते आत्ताचा दृष्टिकोनातून कव्हर अप केला आहे. मराठीसाठी एकमेव वाचायचं ते म्हणजे मोरा वाडिंबे सरांचं पुस्तक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मोरा वाडिंबे सरांच्या पुस्तकासोबत जी पुरवणी येते शब्दसंग्रह, त्याच्यामधल्या म्हणी आणि वाक्प्रचार करून जायला विसरू नका. मी तुम्हाला माझा पर्सनल अनुभव सांगतो की म्हणी आणि वाक्प्रचार हे वाचून जायचे म्हणजे जायचेच. आणि हे काय करायचे माहिती आहे का, हे डिस्कशनमध्ये घ्यायचे. डिस्कशनमध्ये चांगल्या प्रकारे होतात, ठीक आहे. आणि जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत ते PYQ जरी करून गेलो तरी चालते. बरेचसे आता शब्द असतात, काय शब्द असतात की आपण म्हणतो ना तत्सम तद्भव शब्द, ठीक आहे, आपण म्हणतो परप्रांतीय शब्द, हे जे असतात ना हे शब्द जसेच्या तसे मुखगत असावे लागतात, नाही तर ते शब्द खूप त्रास देतात आणि त्याच्यावर मार्क्स असतात. ग्रामरमध्ये सगळे मुलं मार्क्स घेतात ऑन ॲन ॲव्हरेज. ओकॅबमध्ये तुम्हाला लीड करायची असते. सर इंग्लिशची ओकॅब कुठून करायची, तर इंग्लिशची ओकॅब जी आहे ना SP बक्षी वाचा. मी तुम्हाला सरळ सांगेल, सर SP बक्षीस का वाचायचं, त्याचं कारण आहे पोरं हो. कारण की SP बक्षीची जी नोट्स आहे ना, ही नोट्समध्ये समजा आता मॅरिज म्हणजे लग्नाच्या संदर्भात काही शब्द असतील तर तिथं बाय रूट दिलेले आहे, पॉलिगॅमी, मोनोगॅमी, ओके, पॉलिंड्री काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या अशा सिक्वेन्सनी दिल्या आहेत. समजा एखादं साईड असेल, साईड म्हणजे टू कट मारणे, तर सुसाईड, सोरोरीसाईड, ओके. सो असा जे असतात ना हे सगळे आत्महत्येचे किंवा हत्येचे प्रकार एका ठिकाणी दिले आहेत. सो त्याच्यामुळे SP बक्षीचं पुस्तक वाचायचं. आणि एक तुम्हाला सांगतो, इंग्लिशसाठी MJ शेख सरांचं पुस्तक वाचा, जो कोर्स घेतला असेल त्या सरांचं वाचा, SP बक्षी वाचा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं PYQs करा. इंग्लिशचे PYQs खूप महत्त्वाचे आहेत, कारण की बऱ्याचदा प्रश्न असे असतात की ते म्हणजे ठरलेले असतात, याच पॉईंटवर येतील. जसं काय असेल, जसं आता फॉर एक्झाम्पल सांगतो, मी कंडिशनलमध्ये एक पाठच करून गेलो होतो. कंडिशनलमध्ये इफ क्लॉजमध्ये काय करायचं, इफ क्लॉजमध्ये तुम्हाला फ्युचर टेन्स दिसला नाही पाहिजे, बस झालं. आणि आणखी पाठ करून गेलो, प्रेझेंट सोबत प्रेझेंट, पास्ट सोबत पास्ट, असं. सो ह्या गोष्टी पाठ करून गेलो म्हणजे इवन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती, पण मला समजायचं की इफच्या सेंटेन्स पूर्ण न वाचता कुठून डिकोड करायचं, बाय एलिमिनेशन जाता येतं. ॲडजेक्टिव्हमध्ये नेमका आयोग कुठं स्कोप करते. सो ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला PYQ मध्ये जमेल. आणि नसेल एखादा PYQ समजला तर प्रत्येक पेपरचा ॲनालिसिस यूट्यूबवरनं घेतला आहे ते बघा. सो त्याच्यामुळे ना याच्यावर चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि मिनिमम टार्गेट पुरव 75 मार्क्सचं ठेवा. कारण की टॉपर्सला इथे 80 वगैरे मार्क्स मिळतात, पण मी तुम्हाला सांगतोय ऑन ॲन ॲव्हरेज बोलतोय मी, प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करून सांगतोय की नॉर्मली तुम्ही 75 गुण वगैरे हे टार्गेट ठेवा, कारण की याच्यावर कसा कट ऑफ तुमचा आहे तो डिसाईड करतो. आणि एक सर्वात महत्त्वाचा थ्रेड सांगतो, जेव्हा 2 मार्क्सचा प्रश्न असतो ना तेव्हा कट ऑफवर प्रचंड फरक पडतो, बरं प्रचंड फरक पडतो, लीडवर खूप फरक पडतो, ठीक आहे. सो अभ्यासक्रम हा कट टू कट फॉलो करायचा. म्हणजे PSI मध्ये जेवढं असेल, STI ASO मध्ये जे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुमचे एव्हाना वाचून झालेच पाहिजे. प्रत्येक मुद्द्यावर टिक असलं पाहिजे, वाचून झाला रिव्हिजन झाली, वाचून झाला रिव्हिजन झाली. आणि काही प्रश्न असे असतात की हे प्रश्न थोडेसे डोक्याच्या बाहेरचे असतात, तर ते. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, PYQ सॉल्व्हिंगकडे खूप लक्ष द्या आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. महाराष्ट्रात मला माहिती आहे यावर्षी कोणत्याच टेस्ट सिरीज लॉन्च झाल्या नाही, तर मी तुम्हाला सांगतोय आपण काय करतोय, विदर्भ IAS अकॅडमीच्या मार्फत टेस्ट सिरीज लॉन्च करतोय PSI पदासाठी. आणि भाषेचे काही पेपर असतील जे मुलं STI ASO आणि SR साठी असतील ते लोक केवळ भाषेचे पेपर सुद्धा जॉईन करू शकतील, पण पेपर 2 आपण तशी यंत्रणा केलेली नाही, कारण की ते वेळेअभावी, वेळ नसल्यामुळे आपण त्यांना दिला नाही. पण PSIला तेवढा वेळ असल्यामुळे आपण ती टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. सो विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तुम्हाला ते बघता येईल. एव्हाना 15 ऑगस्ट आहे तर ऑफर चालू आहे, ऑफरमध्ये तुम्हाला मिळेल. आणि विदर्भ IAS अकॅडमीला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ते मदत करतील, ठीक आहे. सो काय करायचं, सर्वात पहिले PYQ सॉल्व्हिंगवर खूप लक्ष द्यायचं, रिव्हर्स अप्रोच, प्रत्येक विषयाची PYQ बघायची. त्याच्यानंतर अभ्यासक्रम कट टू कट फॉलो करायचा, अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करायचं. मिनिमम 5 ते 6 तास भाषेला द्या आणि बाकीचे विषय मग GSला द्या.
त्याच्यानंतर भीती काय आहे, भीती हीच आहे की पेपर क्वालिफाईंग असल्यामुळे कट ऑफ खूप वाढून राहिले, त्याच्यामुळे लीड मॅटर करते. भीती ही आहे की तुम्ही अर्धवट सिलेबस वाचून गेले तर पास होणार नाही. आधी व्हायचं, अर्धवट सिलेबस वाचून गेलं तरी पास व्हायचं, मात्र आता ते होत नाही तुमच्यासोबत. कळलं का? ही भीती आहे. त्यानंतर विशेष काळजी काय घ्यायची, विशेष काळजी हीच घ्यायची आहे की तुम्ही प्रॉपर वेळेचं नियोजन करता का. मी तुम्हाला सांगतो काय करायचं, प्रॉपर वेळेचं नियोजन कसं करायचं. आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो की मी इथे माझं प्रॉपर आहे, मी अमरावतीचा प्रॉपर आहे, माझं इथेच घर आहे, तरीही मी रूम करतो. मी रूम का करतो मेन्सच्या वेळी, कारण की घरी तेवढं डिसिप्लिन आपण राहत नाही, सुखसुविधा असतात सगळ्या गोष्टी, सो त्याच्यामुळे डिसिप्लिन राहत नाही. सो अशा वेळेस काय करायचं, वेळेचं प्रॉपर नियोजन करायचं. इव्हन मग स्वतःकडे नाही लक्ष द्यायचं, अभ्यासाकडेच लक्ष द्यायचं. सकाळी अभ्यासिकेत गेले, परत सोशल मीडिया अवॉइड करा, कारण की तुमच्याकडे ही जी जाहिरात आहे याचा निकाल लवकर येईल. 23च्या भरोशावर बसाल तर 23ला वेळ आहे बरं आणखी, म्हणजे तुमची बॅच पहिले जॉईन होणार आहे, 23 नंतर होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. आणि सिलेबस पण थोडा वेगळा आहे. कट ऑफ वाढते आहेत, वाढत्या कट ऑफला जर फॉलो करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल, सिलेबस कट टू कट फॉलो करावं लागेल, PYQ सॉल्विंग करावी लागेल आणि नंबर ऑफ क्वेश्चन तेवढे सॉल्व्ह करा. त्यासाठी मी तुम्हाला टेस्ट सिरीज हा सांगितलं. वेळेचा सदुपयोग काय करायचा, एक टाइम टेबल बनवून घ्या की मला या वेळेत हे वाचायचं आहे आणि होकॅबचं डिस्कशन, होकॅब डिस्कशनमध्ये करा, होकॅबलरी डिस्कशनमध्ये करा. होकॅबलरी कुठून करायची आहे, SP बक्षीमधून करायची आहे. होकॅबलरी कुठून करायची आहे, तर सगळे प्रश्न जे सॉल्व्ह करायचे आहेत ते मला पाल्यांसुरीमधून करायचे आहे, कारण की पाल्यांसुरीमधून ॲज इट इज प्रश्न येतात, विरामचिन्हांचे प्रश्न तिथूनच येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकलचे प्रश्न पाल्यांसुरीमधूनच येतात. हे डिकोड झालं पाहिजे. ठीक आहे. पाल्यांसुरी वाचून जायचंच आहे आणि आयोगाचे PYQ सर्व सॉल्व्ह करायचे आहेत. कळलं का? हा पहिला मुद्दा झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझ्या स्ट्रेंथ एवढ्या वाढवायच्या आहेत. मला माहिती आहे माझ्या स्ट्रेंथ माझा कायदा आहे. मला PSI 2020ला माहिती होतं माझा कायदा माझा स्ट्रेंथ आहे. मग मी काय केलं माहिती आहे का, कायद्याची खूप रिव्हिजन केली. मला माहित होतं CRPCवर जर एखादा अनोळखी प्रश्न आला आणि ऑप्शनमध्ये ABCD आर्टिकलवाला असेल अमेंडेड, ते त्याचं उत्तर असतं. एखाद्या कायद्यामध्ये लांबलचक उत्तर असेल ते त्याचं कायद्याचं उत्तर असतं. एखादं कलम नाहीच जमलं तर काय असतं, नॉर्मली 1 नंबर त्याचं उत्तर असतं. ह्या गोष्टी मी ऑलरेडी डिकोड करून गेलो होतो. ठीक आहे. कारण की टेस्ट सिरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या प्रॉपर होत्या आणि माझी मेन्सचा हा तिसरा अनुभव होता, तिसरी मुलाखत होती. सो त्याच्यामुळे माझी स्ट्रेंथ मला माहिती होती, कायदे होते. मग मी काय केलं माहिती आहे का, पेपर 2ला कायद्याचे जे 55 प्रश्न असतात, हे 55 प्रश्न मी 20 ते 22 मिनिटात सोडवले, कारण की माझ्या खूप पाठांतर आहे. अशा किती PSIचे बॅचेस मी घेतल्या आहेत. सो 20 ते 22 मिनिटं केलं. माझी विकनेस मला आजही माहिती आहे आणि आधी माहित होती, रिझनिंग अँड मॅथ हे माझी काय आहे, विकनेस आहे. कारण की आयोगाचं मेन्सला जे रिझनिंग मॅथ असतं हे अप्पर लेवल असतं, अप्पर लेवल. हे अर्धा पानाचा प्रश्न आणि मला माहित होतं की हे मला वेळ लागतं. ठीक आहे. माझ्या मेंदूला ते जड जातं. सो मी उरलेला जो टाइम आहे ना, हा वेळ फक्त या 15 प्रश्नांना दिला होता. समजलं का तुम्हाला, की उरलेला वेळ या 15 प्रश्नांना आणि काही GSला दिलं होतं. मला माहित होतं इतिहास जो आहे ना, इतिहास 11वीच्या पुस्तकातलाच येते. आला तर 11वीच्या पुस्तकातला येतो आणि आला त्याच्या बाहेरचा तर तो नॉर्मली कोणाला सॉल्व्ह होत नाही. नॉर्मली 11वीच्या इतिहासावर येतो. मला माहिती भूगोलाचे जे प्रश्न आहेत ना, भूगोलासाठी कोणतंही बुक रेफर केलं, म्हणजे सौदी सरांचं असेल किंवा विदर्भ आयची नोट्स असेल, कोणतीही केली तर त्यातूनच प्रश्न आउट ऑफ सॉल्व्ह होतात. नदी प्रणालीवर हमखास प्रश्न असतो, राजकीय रचनेवर वगैरे प्रश्न असतो, हे मला 100% माहिती आहे. ठीक आहे. सो ते कुठून कळलं मला, ते PYQ ॲनालिसिसमध्ये. मला ऑपॉर्च्युनिटीज माहिती आहे. काय ऑपॉर्च्युनिटीज माहिती आहे, की ही आहे बाबा 603 पदांची जाहिरात आणि याच्यानंतर PSIची तेवढे पदं नाही आहेत आणि त्याच्यानंतर तेवढी पदं नसताना सुद्धा तेवढा सिलेबस डिकोडेड नाही आहे. कळतंय का तुम्हाला? आणि थ्रीट्स काय आहेत, थ्रीट्स आहेत माझ्या वाईट सवयी, टाइमपास करणे, अभ्यासाला सिरियस न घेणे, एक एक्झाम फोकस न करणे, PYQ सॉल्व न करणे, अभ्यासक्रम पूर्ण न वाचणे, हे सगळे माझे थ्रेड्स आहेत. मला स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेड्स या सगळ्या गोष्टीवर काम करायचं आहे. मला एक वही करायची आहे. ते वहीत मी लिहिणार आहे की माझा आज कोणत्या गोष्टीत मी कमी पडलो आणि त्याच्यानुसार प्रॉपर वेळेचं नियोजन करायचं आहे. पण एक सांगतोय मी तुम्हाला परत बाबा, सिलेबसला फार सिरियसली घ्या, कारण की सिलेबस हा तुमचा मित्र आहे जो तुम्हाला पोचून देणार आहे. ठीक आहे. कारण की एक लक्षात घ्या,
की तुम्ही मेन्सचा सिलेबस जर बघितला, आता समजा ASOचा सिलेबस आहे, तर ASOच्या सिलेबसमध्ये तुम्हाला या पेपरमध्ये हे सगळ्या गोष्टी करायच्या. हे बघा, इलॅबोरेट सिलेबस नाही पण सगळ्याच गोष्टी आहेत तिथं. ठीक आहे. RTI RTS तुम्हाला पैकीच्या पैकी 5 मार्क्स देतो. कळलं का तुम्हाला? हे 5 मार्क्स सोडायची नाही, चालू घडामोडी वगैरे करतच राहायच्या. ASO आणि STR तर कराव्याच लागतील, कारण की तुमचा बऱ्याच सारा वर्साटाईल सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी काय करा, याच्यासाठी फक्त PYQ ॲनालिसिस बघा, याची PYQ बघा, आणि एखादं कोणतं पुस्तक असेल. मग बरेचसे मुलं MSCIDचं पुस्तक वाचतात, नाही ना रे बाबा तेवढं वाचायची गरज नाही. कोणती एखादी मार्केटमध्ये नोट्स असेल ते वाचा, आणि चालू घडामोडीसाठी ग्रीन बुक, सिम्प्लिफाईड, परिक्रमा हे वाचा. कॉम्प्लेक्स वाचावंच लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आहे. मेन्सचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, फक्त मेन्सचे पेपर काढा, ते प्रश्न सॉल्व्ह करा. महाराष्ट्राचा इतिहास आहे 11वीच्या पुस्तकातून होतो. महाराष्ट्राचा भूगोल जो आहे हा कोणत्याही एका पुस्तकातून होतो. पॉलिटी उथळ असतं, कलम काही जास्त नसतं. फक्त याच्यातला एकूण एक मुद्दा करता आला पाहिजे. आणि तुमच्यासाठी वेगळा मुद्दा असतो. काय वेगळा मुद्दा आहे या ठिकाणी? राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, विधी समित्या, हे आहे राज्याचा पोर्शन. आणि हा कुठून करावा लागतो? हा करावा लागतो तुम्हाला एखाद्या कोणत्या पुस्तकात असेल तर बघा, किंवा तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषदेचं जे रूल बुक आहे त्याच्यातून करावं लागेल. याचा नॉर्मली कुठं सोर्स नाही, इंडियन पॉलिटीमध्ये नाही, हे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात नाही, हे नॉर्मली तुम्हाला राज्यसेवेच्या GS2 वाल्यांमध्ये हा मुद्दा तुम्हाला मिळतो. आणि याच्यासाठी बेस्ट सोर्स आहे की तुम्ही काय करा, तुम्ही PYQ ॲनालिसिस करा. ठीक आहे. राजकीय यंत्रणा आहे. राजकीय यंत्रणेचा हा प्रशासन वगैरे हा मुद्दा थोडासा जो आपण म्हणतो ना एक्झिक्युटिव्ह बॉडी येतो याच्यात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ब्युरोक्रासी पण येतं, आणि याच्यामध्ये काय येतं, विधिमंडळ येतं. ठीक आहे. कार्य म्हणजे आपण त्याला म्हणतो संसदीय व्यवस्था येते. यासाठी तुम्हाला पंचायत राज होल पूर्ण करायची गरज आहे. आणि नियोजन हा मुद्दा नॉर्मली तुमचा इकॉनॉमिक्सच्या बुकमधून वगैरे तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. ठीक आहे. हा इथून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर न्यायमंडळ हा मुद्दा तुमचा इंडियन पॉलिटीमध्ये होऊन जाईल. पण PYQ बघायचे, एक टॉपिक वाचला की PYQ. टॅक्स जरा चॅलेंजिंग आहे. माझ्या मित्राचा फक्त मागच्या वेळी एका मार्क्सने गेला. का बरं? कारण की आयोगाने एक प्रश्न जरा चुकीच्या पद्धतीनं चुकीचा दिला त्याच्यामुळे. ठीक आहे. सो दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता, भूगोल, इतिहासबद्दल सांगितलं आहे, राज्यघटनेबद्दल सांगितलं आहे. नियोजन हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा तुम्हाला काय करावा लागेल, याच्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंट वाचावं लागेल. डेव्हलपमेंट म्हणजे कोळंबे सरांचा भाग 2 वाचायचा आहे, सॉरी देसले सरांचा भाग 2. नियोजन हा कोळंबे सर आणि देसले सरांच्या पुस्तकातून प्रॉपर पद्धतीनं होईल. आर्थिक सुधारणा हा देसले सरांच्या पुस्तकातून करा. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ जी आहे, ही पुस्तक तुम्हाला राज्यसेवेचे प्रश्न सॉल्व्ह करायला घ्या, आणि हे तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातून होईल. सार्वजनिक वित्त व्यवस्था पण देसले सरांच्या पुस्तकातून होईल, पण काही मुद्दे हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं काढावे लागतात. पोलीस उपनिरीक्षक बद्दल सांगतोय. तुम्हाला वाटत असेल सर कायद्याचं स्वरूप बदललं, अलीकडे कायदे रिवाईज झाले, ते अभ्यासात नाही. बरं, तुम्हाला जुना सिलेबस आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, PSI वाल्यांसाठी याच्याबद्दल मी बोललो आहे तुम्हाला पहिल्या पेपरबद्दल. हे बघा, बुद्धिमत्तासाठी आयोगाचे जुने प्रश्न, त्याचा ॲनालिसिस बघा. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी कोणतंही एक पुस्तक, इतिहासासाठी 11वीचं पुस्तक बायबल बनवा. राज्यघटनेसाठी पॉलिटी, निव्वळ चिल्लर प्रश्न असतात पॉलिटीवरचे. मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा तुम्ही काय करा, कोणत्याही एका HRDच्या पुस्तकातून वाचा, फक्त दिलेले पॉईंट. ठीक आहे. आणि हे जे कायदे आहेत, हे कायदे मुखपाठ करून ठेवा. कोणकोणते माहिती आहे का? हे जे आहेत मायनर कायदे. म्हणजे हे बघा, तुम्हाला सांगतो की नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, 17 कलमांचा कायदा आहे, पाठच करून ठेवा. व्याख्या कलमासहित पाठ करा. त्यानंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा 1993चा कायदा, 37 कलमांचा कायदा आहे, हा कायदा व्यवस्थित पाठ करा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण 2005 व्याख्या कलमासहित पाठ. हे कायदे व्याख्या कलमासहित पाठ पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989, आणि याचा नियम पण वाचा. बरं, याचा नियम पण वाचा. कोणतंही पुस्तक तुम्ही वापरत असाल, पण मी तुम्हाला सांगेल की बेअर ॲक्ट वाचा. बेअर ॲक्ट म्हणून काय होते, कायद्याची भाषा तुमची मॅच होते. हुंडाबंदी अधिनियम 10 कलमांचा कायदा आहे, आणि महात्मा गांधी तंटा मुक्तीवर अलीकडे प्रश्न पडले नाही, तर कुठून तरी एका ठिकाणून फक्त तात्पुरतं रीड करून घ्या. ठीक आहे. कळलं का? हे बेअर ॲक्टमधून वाचा, आणि हे पैकीच्या पैकी मार्क्स देतं. महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा ना, जे 168 कलम असतील त्याच्यापैकी तुम्ही 88 पासून, 88 कशाला, 81 पासून तर नॉर्मली तुम्ही 96 पर्यंत हे कलम न वाचता बाकीचे कलम वाचा, व्याख्या कलम सहित पाठ करून.
भारतीय दंड संहिता आहे हे पूर्ण नका वाचू. याच्यातले काही काही प्रकरण आहे, प्रकरण 13 असेल, प्रकरण 14 असेल, प्रकरण 19 सेवा संविधानचं असेल, हे नॉर्मली नाही वाचलं तरी चालते. हे तुम्हाला PYQ मधून कळेल बरं, कारण की हा 10 मार्क्स आउट ऑफ देतो आणि खूप चांगला आहे. याचं प्रकरण 2A नाही वाचलं तरीही चालतं. त्याच्यानंतर भारतीय दंड संहिता हा 10 पैकी 8-9 मार्क्स देतोच. मला या पेपरमध्ये 55 पैकी 53 मार्क्स होते. फौजदारी प्रक्रिया संहिता ह्या काय करायचं, हा खूप कॉम्प्लेक्स आहे. तर मी तुम्हाला सरळ सांगतो, ज्ञानेश्वर पाटील सरांच्या पुस्तकात जेवढं दिलं आहे ना तेवढाच हा CRPC वाचा, जास्त नका वाचू. व्याख्या कलम एवढं वाचा, ठीक आहे. समन्स काय असते, वॉरंट काय असते, दखलपात्र एवढ्याच गोष्टी वाचा. त्याच्यानंतर चॅप्टर केसेस वगैरे. आणि भारतीय पुरावा कायदा MPAचं एक पुस्तक येतं, MPAची एक नोट्स येते, तिथून वाचा. कोण्या पुस्तकातून वाचू नका. नसेल समजत तर मी ग्रुपवर टाकायला सांगतो. MPA मध्ये जो एव्हिडन्स शिकवला जाते ना तेवढीच नोट्स वाचा. खूप सोपा कायदा आहे. नसेल समजत हा कायदा तर माझं एक लेक्चर आहे ते बघा. माझे खूप सारे PSIचे लेक्चर आहेत ते बघा, ठीक आहे. आणि जर कायद्यांच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर माझा ना ॲपवर एक कोर्स आहे PSIच्या संदर्भात, तो घेऊ शकता. STI, ASO आणि SR वाल्या लोकांना माझा RTI RTS चा एक कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. कळलं का? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला या पेपरमध्ये किमान 80 मार्काचं टार्गेट ठेवायचं. किती? 80 मार्क मिळाले पाहिजे. मुलांनी यावर्षी या पेपरमध्ये 87-88 मार्क्स घेतले. कळलं का तुम्हाला? यावर्षी खूप कट ऑफ व्हायला लागला होता. सो तुम्हाला सांगतोय की यामध्ये व्यवस्थित काळजी घ्या. घाबरायचं कारण नाही. जेवणाचा रुटीन, झोपण्याचा रुटीन व्यवस्थित ठेवा, झोप व्यवस्थित ठेवा आणि सिलेबस कट टू कट फॉलो करा. आणि तुमचाला जो वेळ मिळाला आहे त्या वेळात तुमचा प्रॉपर पद्धतीने होईल. आणि टेस्ट सिरीज सॉल्व करा. महाराष्ट्रात मला माहिती आहे टेस्ट सिरीज नाही आहे, पण आपण लॉन्च करतोय. तुम्हाला त्याच्याबद्दल उद्याला ऑफर मिळून जाईल. सो त्याच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे करून घ्या. आणि सदैव विदर्भ IAS अकॅडमी तुमच्यासोबत आहे. काही जर अडचण आली तर तुम्ही कॉल करा, मी तुमच्याशी बोलतो, तुम्हाला गाईड करतो. मी असेल, सागर सर असतील, टीम असेल, हे तुम्हाला गाईड करत राहील. फक्त चांगल्या प्रकारे अभ्यास करा. मी ज्या पोटतिडकीनं तुम्हाला सांगितलं, अनेक यश अपयशातून मी हे तुमच्याशी मांडलं, मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं. सो त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी एक स्पेशल लेक्चर मी घेतलं. सो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच तुम्हाला परीक्षेत यश मिळेल. आणि पुढच्या वर्षी जो गुणवंतांचा सत्कार होईल त्याच्यामध्ये नेहमीच म्हणजे तुम्ही 100% असाल अशी मी तुम्हाला इथं काय करतो, तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला यशाची हमी पण देतो. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.